श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय. श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय 32. गुरु महिमा वर्णनम. ईश्वर प्राप्ती मार्गात गुरुच्या महत्वाचे वर्णन. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री कुलदेवताला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. पूर्वीच्या अध्यायात साईबाबांच्या चरणांपाशी विजयानंद संन्यासी निर्वाण पावला आणि बाळक राम मानकर आत्मानंदात लीन झाले. तसेच तात्यासाहेब नुलकर व बाबांचा निस्सीम व श्रेष्ठ भक्त मेघा या दोघांनीही साईंच्या दृष्टीसमोर आपले शरीर अर्पण केले. यापेक्षा ही वाघासारख्या क्रूर प्राण्याच्या मरणाच्या तऱ्हेचा मोठा चमत्कार श्रोत्यांनी ऐकला. आता चालू अध्यायात स्वतः बाबांनी वर्णन केलेल्या व श्रोत्यांसाठी अत्यंत कल्याणकारक असा गोड वृत्तांत मी कथन करतो. एकदा बाबा वनात असताना त्यांना अकल्पितपणे गुरूंचे दर्शन झाले. गुरुची करणी कशी अद्भुत असते हे नीट लक्ष देऊन ऐका. या कथेचे मोठे कौतुक मी पामराने किती म्हणून वर्णन करावे. ही कथा ऐकणाऱ्यांची भक्ती व श्रद्धा वाढविणारी आणि त्यांना जन्म मरणांपासून मुक्ती देणारी आहे, असे साईबाबा स्वतः आपल्या तोंडाने म्हणाले आहेत. तसेच एका बाईच्या मनात होते की बाबांचे दर्शन घ्यावे आणि तेथेच कडकडीत उपास करून व्रतस्थ होऊन 3 दिवस राहावे. परंतु बाबांनी तिला योग्य संधी प्राप्त करून तिचा निश्चय कसा मोडविला आणि तिच्याकडून उत्तम रंगाच्या व चवदार पुरणपोळ्या कशा करविल्या, नुसत्या करविल्या नाही तर तिच्याकडून मनसोक्त खावविल्या सुद्धा दुसऱ्याच्या कामासाठी देहाचे सार्थक करावे हे श्रेयस्कर असते. यातच आपले मोठे कल्याण असते. उपवासाहून यात अनेक फायदे असतात हे तिला कधीही विसरता येणार नाही असे कसे बिंबवून दिले. तसेच ज्याला परमार्थाची गोडी असेल त्याने शाश्वत वस्तू प्राप्त करण्यासाठी कसा दृढ अभ्यास केला पाहिजे आणि कसे कठीण धाडस केले पाहिजे या अर्थाच्या अमृताहून अत्यंत गोड कथांची मालिका श्रोत्यांना भक्ती प्रेम उत्पन्न करेल आणि त्यांच्या दुःखाचा शेवट होईल. आता येथून पुढील कथा गोड असेल. ती ऐकण्यासाठी इच्छा असलेल्यांची हौस पिटेल आणि वक्ते व श्रोते यांना स्वानंदाचा लाभ मिळेल आणि कथा ऐकणाऱ्यांचे सार्थक होईल. हे भक्तिपूर्ण अलौकिक कथानक साई स्वतः मजकडून लिहवून घेतील. मला गरीब मूर्खाला ते लिहिताना पावलोपावली आनंद वाटेल. गंगा नदीच्या दर्शनाने जसे पाप किंवा चंद्राच्या दर्शनाने जसे ताप नाहीसे होते, तसे साईबाबांच्या मुखाचे बोल भक्तांच्या पापांचे व दुःखांचे निवारण करतात. आता श्रोतेजन हो, आपल्याला गुरुचे दर्शन घडल्याबद्दलचे साई महाराजांच्या तोंडचे वर्णन ऐकण्यासाठी मन तयार करा. वेद व वेदांग यांचा अभ्यास केला. श्रुती शास्त्रांच्या म्हणजे वेदांनी घालून दिलेल्या नियमांचे वारंवार वाचन केले तरी गुरु कृपेशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नसते आणि मग ते इतर सर्व प्रयत्न फुकटचे श्रम होतात. आधी अदृश्य असलेला व नंतर स्थित किंवा व्यक्त झालेला हा अतिविस्तारलेला संसार रूपी वृक्ष जन्म मरणांच्या दुःखाने भरलेला पण डोळ्यांनी उत्पन्न केलेला व नाश पावणारा आहे. हा तोडला जाणार व नाश केला जाणार आहे म्हणून याला वृक्ष म्हणतात. हा अव्यक्त संसार नंतर स्थावराच्या रूपाला आला म्हणून त्याला वृक्षाची उपमा दिलेली आहे. या दिसणाऱ्या व नाश पावणाऱ्या संसार वृक्षाची मुळे वर आकाशात आहे. त्यांच्या फांद्यांच्या विस्तारांची थोडीशीही कल्पना करता येत नाही. क्षणामागे क्षण लोटतात तशा याच्या शाखांना दूरवर भिन्न दिशांना वाट फुटते आणि तो पसरत जातो. हा नेहमी लांबून मनोहर व सुखदायक वाटतो, परंतु जवळ गेल्यावर त्याच्या अंगावर सर्व काटेच काटे दिसतात. केळाच्या झाडाच्या खोडासारखा
नीरस असलेला मृगजळ किंवा गंधर्व नगर प्रमाणे अति लालसा रूपी पाण्याने जखडून ठेवले असा हा श्रेष्ठ वृक्ष बाहेरून शोभून दिसणारा आहे. चुकीच्या इच्छेतून झालेल्या कर्मांपासून उत्पन्न झालेल्या अव्यक्त रूपी बीजाचा ज्याचा जन्म आहे तो स्वतः अस्तित्व रहित असूनही प्रत्येक क्षणी वेगवेगळ्या स्वभावाचा भासतो. मूळच्याच अनर्थ उत्पन्न करणाऱ्या याचा अविद्येच्या पोटी जन्म आहे. त्यांच्या सभोवती ईशणा व तृष्णा वगैरे पाण्याचा साठा आहे. धन धान्य पुत्र व पत्नी यांच्या परिवाराचा त्याचा पसारा आहे आणि देहबुद्धीमुळे त्यांना तेथे आश्रय आहे आणि तो आधार देण्यासाठीच तर तेथे राहून आहे. स्त्री किंवा पुरुष लिंग भेदाचे असंख्य प्राणी ज्यांच्या फांद्या आहेत आणि कर्म वासना इत्यादी पारंब्यांनी जो बांधलेला आहे असा हा वृक्ष संबंध फोफावला आहे. श्रुती स्मृती इत्यादी रूपी पानांनी जो भरला, शब्द स्पर्श इत्यादी रूपी नवीन फुटलेल्या कोवळ्या पानांनी जो तरतरला, यज्ञ दान इत्यादी क्रियारूपी फुलांनी जो बहरला आणि सुख दुःख जोडी रूप रसाने जो भरून गेला आहे, ज्याच्या फळांना अंत नाही, तो संसार वृक्ष सगळ्यांचे जगण्याचे साधन झालेला आहे. भुवम म्हणजेच पृथ्वी अंतरिक्ष इत्यादी लोक या संसार वृक्षापासून वेगळे नाहीत. कधी नाच गाणे व वाद्यांचा वादन आणि कधी हसणे खेळणे किंवा रडणे असलेला हा पुरातन काळचा अश्वत्थ पिंपळ सदा अधोवदन म्हणजे खाली तोंड केलेल्या म्हणजे दुःखी खिन्न असतो. शबल ब्रह्मी म्हणजे मायोपाधित ब्रह्मात जो स्पष्ट होतो. विरक्ती रूपी शास्त्रामुळे ज्याचे अस्तित्व नाहीसे होते, ज्याचे शुद्ध मूळ कारण जी चांगली मनोवृत्ती तिचा नैसर्गिक धर्म ज्योतिरूप आहे हे जाणून घ्या. याला अश्वस्थ म्हणण्याचा कारण ते क्षणभंगूर आहे, उद्यापर्यंत टिकणारा नाही. म्हणजे नाही व श्व म्हणजे उद्यापर्यंत न टिकणारा. भगवंताच्या योगमायेपासून उत्पन्न झालेला हा संसार क्षणभंगूर नाशवान व दुःखरूप आहे. याला सनातन म्हणण्याचे कारण की या संसाराची परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे. संसाराला दिलेल्या अश्वस्थ वृक्षाच्या उपमेसाठी पहा भागवत अंक 15. ऊर्ध्व मूल मधम शाख मथ स्थ प्राहुरव्ययम् छंदासी यस्य पर्णानि यस्तम वेदस वेदवित्तम्. ज्या वृक्षाचे मूळ वर ब्रह्मात किंवा परमात्म्यात व ज्याच्या शाखा खाली म्हणजे पृथ्वीवर मानवादिकांत असून ज्यास अविनाशी म्हणतात व वेद ज्याची पाने पाहत असा अश्वस्थ वृक्ष जो जाणतो तो वेदवेत्ता म्हणजे ज्ञानी होय. तसेच पहा कठोपनिषद अंक 2 वल्ली 3 मंत्र 1. ऊर्ध्वमूलो वाक्या शाखम एषो स्वस्थम सनातनः. हे ब्रह्मा सर्वांचा आधार असून सत्य आहे, तर हे जग स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे आणि त्याला आदी पण नाही आणि अंतही नाही. त्याचप्रमाणे त्याला काही आधारही नाही. मग मध्येच ते कसे राहील? ज्यासाठी विरक्त परिश्रम करतात संत, जेथे अनुरक्त असतात, जे मुमुक्षूंना अपेक्षित असते व जे साधकांना इच्छित असते, हे ते प्राप्त व्हावे असे ज्याला वाटत असेल त्याने संतांना शरण जावे आणि शंका कुशंका सोडून ते सांगतील ते ऐकावे. मनाची मोठ बांधून बुद्धीचा कडेलोट करून माया ममता यांचा सर्वस्वी त्याग करून गुरूंच्या चरणांकडे नीट लक्ष द्यावे. खोट्या शंका टाकून द्या, नाही तर त्या वाटेत अडथळा आणतील. अभिमानाला पायाखाली दाबून टाका, म्हणजे संसाराच्या पलीकडच्या किनाऱ्याला जाऊन पोहोचाल. या अर्थाची एक गोड आख्यायिका बाबा स्वतः सांगतील ती ऐका.
त्यातील गुरु वचन रूपी अमृत पिऊन तुम्हाला फार आनंद होईल. एकदा आम्ही चौघे जण पोथी पुराण व पुस्तके वाचून ज्ञान प्राप्त केल्यावर ब्रह्माची चर्चा करू लागलो. एक जण उद्धरेदात्मनात्मानम म्हणजे आपणच आपला उद्धार करून घ्यावा हे भगवद्गीतेतील अंक 6च्या 5व्या श्लोकातील हा शब्द घेऊन दुसऱ्यावर अवलंबून राहणे सर्व प्रकारे अयोग्य आहे असे विवरण करू लागला. तर त्याला दुसऱ्याने उत्तर दिले की ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे तोच धन्य होय. कल्पने करणे आणि संशय घेणे सोडून आपल्याशिवाय जगात दुसरे काहीच अस्तित्वात नाही अशाच भावनेने राहावे. तिसरा म्हणाला, ज्या वस्तूत बदल होतो किंवा स्थित्यंतर होते त्या अनित्य म्हणजे नाशिवंत ह्या व ज्या वस्तू बदल होत नाही त्या नित्य असतात. म्हणून सदा नित्य व अनित्य ह्याचा विचार केला पाहिजे. चौथ्याला नुसते पुस्तकी ज्ञान आवडत नव्हते. त्याचे म्हणणे होते, शास्त्रांनी योग्य ठरविलेले आचरण करून गुरुचरणी शरीर व वाणीसह पंच प्राण समर्पण करावे. गुरु हा प्रत्यक्ष परमात्मा असून सर्व चर व अचर वस्तूत आत बाहेर भरलेला आहे असा आपला निश्चय होण्यासाठी अपार निष्ठा असावी लागते. शास्त्रांनी ज्ञान जाणणारे, केवळ तर्क करणारे, वादविवादासाठी सदा तयार असणारे व फजील शंका कुशंका काढणारे यांना संपूर्ण यथार्थ ज्ञान स्वप्नातही भेटत नाही. तेथे केवळ शुद्ध मनाचा, भक्तियुक्त अंतःकरणाचा श्रद्धावान माणूस पाहिजे. असे आम्ही चौघे बुद्धिवान त्या ब्रह्माचा काही शोध लावावा म्हणून निघालो. आमच्यापैकी तिघांची इच्छा होती की तो शोध आपल्याच बुद्धीने स्वतंत्रपणे व निश्चिंत मनाने आपण लावावा. नंतर वनात स्वच्छंदपणे फिरत असा वाटेत एक वनजारी भेटला व त्याने आम्हाला विचारले, कडक ऊन पडलेले आहे, कोठे व कशासाठी जात आहात? आम्ही उत्तर दिले की आम्ही वन व वनातील आतल्या भागात शोध करीत आहोत. त्यावर त्या वनचराने आम्हाला आणखी विचारले, कशाचा एवढा शोध लावित आहात? तर उत्तर प्रत्यर्थ आम्ही म्हणालो, गुप्त गोष्टींची वाच्यता म्हणजे गवगवा बरा नव्हे. तरी पण आम्ही चौघांनी धावाधाव पाहून त्या वनजाऱ्याचा जीव कळवळला आणि तो म्हणाला, वन फिरण्यास कठीण असते. नीट माहिती असल्याशिवाय आपल्या मनाने वाटेल तिकडे फिरू नये. रानावनात हिंडण्याकरिता बरोबर वाटाड्या घ्यावा. भर दुपारी असे धाडस व परिश्रम कशासाठी करता? गुप्त गोष्ट सांगू नका, परंतु या बसा, भाकर तुकडा तरी खा आणि पाणी प्या आणि नंतर जा. माणसाने सबुरी राखावी. तो वनजारी इतक्या कळकळीने विनवणी करीत होता तरी आम्ही त्याची विनंती धिक्कारून तसेच पुढे निघालो आणि शेवटी मार्गात अत्यंत थकलो. आम्ही सगळेच शहाणे आहोत, आपला मार्ग आपणच शोधून काढू. वाटाड्याची काय जरुरी असा मनात गर्व होता. परंतु ते रान अतिशय दूरवर पसरलेले मोठ्या उंच वृक्षांनी भरलेले. सूर्याची किरणेही जिथे शिरू शकत नव्हती तेथे वाट काढणे कुठले. दिशांबद्दल भ्रांती होऊन वाट चुकून इकडे तिकडे आम्ही व्यर्थ भटकलो. पण दौरा थोर की पुन्हा त्याच जागी नेमके परत आलो. नशिबाने गेलेल्याच मार्गाने परत फिरविले आणि पुन्हा पूर्वीचा वनझारी भेटला. तो म्हणाला, भल त्याच आडमार्गाला लागला वाटते. केव्हा केव्हा बुद्धीचा शहाणपणा चालत नाही. कार्य लहान असो की मोठे, कोणीतरी बोटाने मार्ग दाखविणारा असावा लागतो. रिकाम्या पोटी कशाचा शोध लागत नसतो. बुद्धीला अडथळेही फार मोठे असतात. ईश्वरी नेम असल्याशिवाय वाटेत कोणाची गाठ होत नसते. अन्नाला पाठ देऊ नये आणि पुढे वाढलेले ताट ढकलून देऊ नये. कोणी भाकर तुकडा देऊ लागला आणि तो खा म्हणू लागला तर त्याचा शब्द हाच पूर्ण शुभ शकून मानावा आणि कार्य विघ्नाशिवाय पार पडेल असे जाणावे. आता थोडेसे जेवा आणि किंचित धीर धरा. परंतु त्या तिघांना तो सुविचार पसंत पडला नाही आणि ते पुन्हा काही खाल्ल्याशिवाय निघाले. काहीतरी शोध लावण्याशिवाय अन्नाचा घास घोड तोंडात घालायचा नाही असे म्हणून पहाते हटवादी पाणी खाली बुडाले.
मला लागली होती भूक आणि तहानेने घसा सुकून पडला होता. वनजाऱ्याचे अलौकिक प्रेम पाहून मला त्याचे कौतुक वाटले. आम्ही मोठे बहुश्रुत विद्वान, आम्हाला दयामाया ठाऊक नाही. श्रीमंत असून अगदी कंजूस आहोत, कोणालाही जेवायला घातले नाही. परंतु हा तर अशिक्षित, काही योग्यता नसलेला नीच वर्णाचा वनजारी माणूस, तरी त्याच्या हृदयात किती स्वाभाविक प्रेम आहे. भाजी भाकर खा म्हणतो, अपेक्षेशिवाय असे जो प्रेम करतो तोच खरा ज्ञानी आहे. आणि त्याचा आदर करणे हाच मला विद्या जाणून घेण्याचा उपाय वाटला. म्हणून वनजाऱ्याने दिलेली एक चतकोर भाकर आदरपूर्वक खाऊन त्यावर मी पाणी प्यालो. तो काय आश्चर्य घडले ते पहा. कल्पना नसता तेथे गुरु महाराज आले आणि म्हणाले, वादावादी कसली का करीत आहात? त्यांना आम्ही सगळा जसा घडला तसा वृत्तांत सांगितला. तेव्हा ते म्हणाले, माझ्या बरोबर येता का? तुम्हाला लगेच शोध लावून देतो. परंतु माझ्या सांगण्याप्रमाणे जो वागेल त्याचेच हेतू पुरा होईल. इतर तिघांनी ते मानले नाही, परंतु मी ते आदरपूर्वक कबूल केले. इतर सर्व निघून गेले आणि गुरु महाराज मला बरोबर घेऊन एक विहिरीवर गेले. माझ्या दोन्ही पायांना त्यांनी दोर बांधला आणि पाय वर करून आणि डोके खाली करून मला पाण्याच्या समपातळीवर सोडले. पाण्याला हात पोहोचू नये व पाणीही तोंडात जाऊ नये असे मला गुरु महाराजांनी विहिरीत सरळ लोंबात सोडले. विहिरीच्या काठी एक झाड होते, त्याला दोरीचे दुसरे टोक बांधून गुरु महाराज निर्धास्तपणे कोठे गेले कोणास ठाऊक. 10-12 घटका गेल्या आणि ते परत आले आणि मला झपझप घाईने बाहेर काढून विचारले, बरा आहेस का तू? त्यावर मी उत्तर दिले, अगदी आनंदात होतो. जे अपार सुख मी भोगले त्याचे मी दिन किती वर्णन करू. हे माझे सांगणे ऐकून गुरु महाराज सुखावले आणि माझ्या अंगावर आपला हात फिरवून त्यांनी मला आपल्या जवळ ठेवून घेतले. वरील गोष्ट अर्थ शब्दशः न घेता लाक्षणिक घेतला पाहिजे. बाबांच्या गुरूंनी त्यांना समाधी अवस्थेत नेले होते. समाधी लागण्यासाठी बाह्य विषयांकडे धावणारी इंद्रिये आत व वर ओढून घ्यावी लागतात आणि तेच बाबांच्या गुरूंनी त्यांना उलटे टांगून साधून दिले होते. विहीर रूपी संसारात पाणी रूपी विषयांजवळ बाबांना ठेवले होते, त्याच वेळी हात न पोचणे इतके दूरही ठेवले होते. उलटे टांगल्यामुळे सर्व इंद्रिय आत व वर सहस्त्रधार चक्राकडे ओढून जाऊन बाबांना समाधी लागली होती आणि म्हणूनच त्या 4-4 तासात बाबा अत्यंत आनंद निर्भर अवस्थेत होते. मग गुरु महाराजांनी मला आपल्या शाळेत नेले. सांगताना देखील उकळ फुटते. पक्षातील मादी जशी आपल्या पिलांना पंखांनी मिठी मारते, तसे गुरु महाराज माझ्यावर माया करीत होते. काय गोड गुरुची शाळा. माझे आईबाबांचे प्रेम सुटले, मोह ममतेची बेडी तुटली आणि सहज बंध मुक्तता लाभली. जिंकण्यास कठीण अशा सुटल्या परमार्थाकडे वळणाऱ्या प्रवृत्तीला प्रतिबंध करणारी बेडी सुटली आणि मनाला वाटत होते की गुरुच्या गळ्यात गळा घालून त्याला डोळ्यातच बसवावे. त्यांचे प्रतिबिंब जर डोळ्यात नसले तर तो शुद्ध माणसाचा गोळा आहे किंवा त्यापेक्षाही आंधळाच बरा असे वाटत असे. अशी ही गुरुची शाळा मला झाली. अशा या शाळेला मला पाय लागल्यावर कोण फुटक्या नशिबाचा माघारी परत जाईल? माझे घरदार, आई बाप हे सर्व गुरु महाराजच झाले. मनासकट इतर सर्व ज्ञानेंद्रिये आपली स्थाने सोडून ध्यान करण्याच्या प्रवृत्तीसाठी एकाग्र डोळ्यातच येऊन ठेपली. गुरु महाराज हे एकच दृष्टीचे लक्ष असणे, इतर सर्व गोष्टी गुरु सारख्याच वाटणे, गुरुशिवाय दुसरे काहीच न दिसणे, यालाच अनन्य अवधान असे म्हणतात. अशा प्रकारे गुरूंच्या स्वरूपाचे ध्यान करू लावे तर मन व बुद्धी यांची गती थांबते. म्हणून शेवटी गुपचूप बसून एकही शब्द न बोलता त्यांना फक्त नमस्कार करावा. नाहीतर एखादे वेळी
ज्ञान मिळवण्यासाठी गुरु करायला जावे तर चांगल्या उपदेशाच्या नावाने शून्य दक्षिणेनिमित्त पैसा गमवावा आणि शेवटी पश्चाताप पदरी पडावा असे होते. ज्यांची गूढ ज्ञानाची केवळ भाष्कळ बडबड असते, जो आपला निष्पापपणाचा डंका वाजवित असतो आणि ढोंगाचे शिक्षण तर ज्याला बालपणापासूनच मिळालेले असते, तो शिष्याला शेवटी काय देणार? बाहेरून दिसायला कौटुंबिक व्यवहारांपासून अलिप्त, परंतु आतून मनाला शांती नाही, ज्याला स्वतःला अनुभव नाही, त्याची शाळा निकामी असते. जेथे पुस्तकी ज्ञानाचा अतिरेक असतो, जेथे ब्रह्मज्ञानाचा अनुभव नसतो, जेथे गुरु स्वतः मोठेपणा स्वतःचाच तोंडाने सांगत असतो, तेथे शिष्याचे कल्याण कसे होईल? ज्याचा बोलवर मी झोंबत नाही, हृदयात जाऊन भिडत नाही, ज्याचा पुरावा मनाला पटत नाही, त्याचे गुरुत्व काय कामाचे? असो, अशा प्रकारे माझ्याकडून उपासना करून घेतली आणि मला ब्रह्मज्ञानाचा ठेवा दाखविला. मला किंचितही शोध करावा लागला नाही, की अर्थ जाणण्याचा प्रयत्नही करावा लागला नाही. सर्व अर्थ आपोआप स्वतःच प्रकट झाले आणि विनाकष्टे हाती लागला. गुरुकृपेची अशी लीला असते. शोध करणे जागच्या जागीच राहिले. खाली डोके वर पाय करून गुरु महाराजांनी उरफाटे टांगल्याने मला आनंद कसा झाला आहे त्याचे त्यांनाच ठाऊक. संतांच्या घरचे लक्षण उलटेच असते. हे ब्रह्मज्ञान स्वतः अनुभव घेऊनच प्राप्त करून घ्यायचे असते. म्हणून तेथे श्रद्धा हाच एक आधार असतो आणि गुरुकृपा ही एकच साधन असते. कर्मठ माणसाला विधी निषेधाचा मिजास असते. ज्ञानी माणसाला ज्ञानाचा गर्व असतो आणि योग्याला ढोंगाचे श्रम असतात. खरे म्हणजे श्रद्धेशिवाय येथे चालत नसते. पंडितांचे डोळे गर्वाने आंधळे झालेले असतात. ते अभिमानाचे प्रत्यक्ष पुतळे असतात. ज्ञानी लोक त्यांना पाहून पळतात. त्यांच्या सहवासात ते राहत नाहीत. ज्ञानी म्हणतो, माझ्याशिवाय आणखी दुसरा देव कोण? मी स्वतः ज्ञानाने परिपूर्ण आहे आणि चैतन्याने परिपूर्ण मीच आहे. भक्त स्वतःच्या भक्तिभावामुळे आपल्या शहाणपणाची बडाई मारत नसतो. तो आपले शरीर, मन व धन स्वामीसाठी लावतो आणि आपले सर्वस्व स्वामीच्या स्वाधीन करतो. ही एक माझी कर्तबगारी, ही माझ्या सामर्थ्याची थोरवी आणि हा माझ्या उत्तम बुद्धी वैभवाचा प्रभाव असा ताठा त्याला नसतो. जे जे घडतं ते देव घडवितो, तोच उतरवितो आणि तोच चढवितो, तोच लढतो आणि तोच लढवितो. करता व करविणारा तोच एक आहे. भक्त स्वामींच्या माथी कर्तृत्व ठेवून स्वतः अति नम्रता स्वीकारतो. तो सदा देवाच्या स्वाधीन असतो. त्याला स्वतंत्रता नसते. असो, हे जे चौघे विद्वान शोध कशाचा करीत होते त्याबद्दल सांगणे आतापर्यंत तसेच राहिले. त्याबद्दल स्पष्टीकरण आता श्रोत्यांनी ऐकावे. विद्वत्तेची घमेंड डोक्यात असलेले कर्मठ व वेद पारंगत हे सर्व पुस्तकी ज्ञानाची बडबड करीत असताना देवाची गोष्ट निघाली. आपल्या ज्ञानाच्या योगाने देव कसा, कुठल्या तऱ्हेने, कोणत्या मार्गाने, कोणत्या युक्तीने आपल्याला लवकर भेटेल, हा त्यांचा उद्देश होता. त्या प्रबुद्धामध्ये श्री साई स्वतः एक होते, जे वैराग्याची व विवेकाची मूर्ती होते आणि साक्षात परब्रह्म होते. मग त्यांनी हा अविचार का बरं स्वीकारला, अशी श्रोत्या शंका घेतील. तर हा केवळ लोकसंग्रह होता. भक्तांचा उद्धार करणाऱ्या साई समर्थांना तो कमीपणा कसा आणेल? स्वतः आपण अवतार पुरुष असून एक वाणजाऱ्याला पूज्य मानून निश्चयपूर्वक अन्न ब्रह्माचा स्वीकार करून त्याचा महिमा गायला. अन्न ब्रह्मोती व्यजानात तैत्तिरीयोपनिषद वल्ली 3 अनुवाक 2. अन्नाला ब्रह्म म्हणतात कारण ब्रह्माप्रमाणेच सर्व प्राणी अन्नाच्या परिणामभूत वीर्यापासून उत्पन्न होतात. अन्नामुळेच त्यांचे जीवन सुरक्षित राहतं आणि मेल्यानंतर ते अन्न स्वरूप पृथ्वीत लीन होतात. तसेच त्या अन्नाचा जो अनादर करतो त्याचाच कसे नुकसान होते हे सांगून गुरु
शिवाय ज्ञान कोणालाही प्राप्त होत नसते याविषयीची प्रबुद्धांची कहाणी सांगितली. माता पिता व आचार्य यांच्या उपदेशाशिवाय धर्माचे ज्ञान शक्य नसते आणि ते सुद्धा अभ्यास करण्यावर अवलंबून असते आणि विधी विधान पूर्वक संपादल्याशिवाय व्यर्थ असते. या सर्वांचा आशीर्वाद मिळावा लागतो. मातृवान पितृवान व आचार्यवान भव हे श्रुती वचन प्रख्यात आहे. मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव. तैत्तिरीयोपनिषद वल्ली 1 अनुवाक 11. माता पिता व गुरु यांना देव स्वरूप मानून त्यांना सदा नमस्कार करून त्यांची सेवा करून त्यांच्या आज्ञेचे पालन करीत जा. या तीनही गोष्टींचे पालन किंवा यज्ञ वेदांचे पठण व दान धर्म करणे हे जन्म मरण टाळण्याचे सोपे साधन आहे. ही सर्व चित्तशुद्धीची साधने आहेत. त्याशिवाय आत्मारूपी ब्रह्माची संपत्ती हाती लागत नसते आणि त्याशिवाय जगणे म्हणजे जन्माला व्यर्थ आल्यासारखे होईल. शरीर इंद्रिये मन व बुद्धी ही सर्व सुद्धा ज्याला समजू शकत नाही असे जे समजण्यास कठीण आत्म्याचे स्वरूप त्याचा साक्षात्कार गुरुकृपेने होतो. जेथे प्रत्यक्ष किंवा अनुमान हे दोनही पुरावे ग्राह्य धरले जात नाही ती वस्तू हाताच्या तळ्यावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे गुरुशिवाय कोण बरे दाखवून देईल. धर्म अर्थ व तिसरा पुरुषार्थ काम हे प्रयत्न करून साध्य होतील, परंतु चौथा श्रेष्ठ पुरुषार्थ परमार्थ गुरुशिवाय प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सर्व प्रकारे फुकटचे कष्ट आहेत. या शिर्डीच्या दरबारात ज्योतिषीही येत असत, बाबांना नमस्कार करीत असत आणि थोरा मोठ्यांना मनुष्य देहाचा भविष्य सांगत असत. धनधान्य व वैभव भोगणारे राजे रजवाडे तसेच जोगी म्हणजे योगी बैरागी तडीतापडी म्हणजे भिक्षा मागून पोट भरणारे गोसावी रागी विरागी विरक्त आणि वैराग्यशील दर्शनासाठी उत्सुक असत. जप करणारे तप करणारे व्रत करणारे संन्यासी यात्रेकरू तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी राहणारे आणि गायक व नाचे आपल्या लवाजासह शिर्डीला बाबांच्या दर्शनाला येत असत. महार देखील श्री साईंच्या दरबारात जोहार करण्यास येत असत आणि म्हणत की हाच एक खरा मायबाप की जो जन्माच्या येरझारा चुकवितो, ज्याच्या गळ्यात आत्मलिंग बांधलेले असते, कपाळाला भस्म फासलेले असते, ज्याच्या न शिजलेल्या धान्याच्या भिक्षेवर डोळा असतो, अशा जंगमाचा सोहळा पाहावा. मनात कपट ठेवून वर गोड बोलणारे लबाड गारोडी येतात, गोंधळी प्रेमाने गोंधळ घालतात आणि बाबांजवळ अति प्रेमाने भवानी देवीच्या नावाने जोगवा म्हणतात. आंधळे लंगडे कानफाटे जोगी नानक भट आणि दिवटे साईबाबांच्या भक्तीमुळे मोठ्या प्रेमाने धावून येत असत. डुगडुगे सरोदे व पांगळे येत असत व कोल्हाटीने खेळ करीत असत. तेथेच हा प्रेमळ वणझारी संधी साधून येऊन पोचला. धन्य धन्य साईंचे स्वरूप. ते वैराग्याची ओतीव मूर्ती आहेत. ते निर्विषय निसंग व निस्वार्थी असून भक्तांवर प्रेम करणाऱ्यांमध्ये त्यांना उपमाच नाही. असो, आता पूर्वीच्या संगतीप्रमाणे मुख्य कथेचा धागा धरून आख्यानाला सुरुवात करूया. श्रोत्यांनी लक्ष द्यावे. साईबाबा स्वतः उपाशी राहत नसत आणि कोणासही राहू देत नसत. उपास करण्याचे चित्त स्वस्थ नसते, मग त्याचा परमार्थ कसा साधला जाईल? रिकाम्या पोटी देव लाभत नसतो. आपल्या आत्म्याला आधी संतुष्ट करा. या शिकवणीची आणखी एक गोष्ट श्रोत्यांसाठी मी वर्णन करून सांगतो. भुकेने ऐन दुपारच्या वेळी जेव्हा खालची माती वर होते तेव्हा चित्तवृत्तीला अन्न ब्रह्माचे विशिष्ट स्थान स्पष्ट होते. अन्न खाण्याची इच्छा होते. अशा कठीण प्रसंगी तोंडात अन्नाचा घास गेला नाही तर हीन दीन झालेल्या इंद्रियांचा समूह आपल्या कामाची कुशलता सर्व प्रकारे अगदी विसरून जातात.
पोटात अन्नाचा ओलावा नसला तर देव कोणा डोळ्यांनी पाहावा, कोणत्या तोंडाने स्तुती करावी आणि कोणत्या कानांनी ती ऐकावी. तात्पर्य असे की इंद्रियांची संपूर्ण शक्ती असली तरच देवांची भक्ती घडू शकेल. अन्नाशिवाय ते अशक्त झाले म्हणजे त्यांची परमार्थाची चाल पुढे जात नाही. तसेच अतिभोजन हेही हितकारी नसते. मितभोजन हेच खरे सुखकारक असते. हलके व थोडे खाणे हे मितभोजन. उपासाचा अतिरेक तर सदा भयंकर दुःखाला कारण होतो. पहा, भगवद्गीता अंक 6. नाट्यश्रतस्तु योगोस्ती न चैकांत मनश्रतः. अतिशय खाणाऱ्याला तसेच काहीही न खाणाऱ्याला हा योग साधत नाही. ज्याचा आहार विहार बेताचा असेल त्यालाच हा योग दुःखाचे हरण करणारा म्हणजे सुखदायक असतो. एकदा एक बाई दादा केळकरांकडे पत्र घेऊन मोठ्या उल्हासित मनाने साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत आली. तिने मनात निश्चय केला होता की महाराजांपाशी 3 दिवस उपास करून बसावे, परंतु तो निश्चय तिच्यापाशी तसाच राहिला. बाबांच्या नित्य पद्धतीप्रमाणे परमार्थाचा विचार करणाऱ्याने आधी कमरेला भाकर बांधली पाहिजे, परंतु या बाईचा बेत उलटाच होता. ज्याच्या मनात देव भेटावा असे वाटत असेल त्याने भाकर तुकडा आधी खावा. जीवाला समाधान असल्याशिवाय देवाला कसे हुडकावे? भुकेल्या पोटी देव सापडेल असे कल्पांतरही घडणार नाही. उपास तापास याचा विचार साईंपुढे चालत नसे. अंतर्ज्ञानी महाराजांना या बाई येणार ते आदल्या दिवशी ठाऊक होते आणि त्याप्रमाणे ते दादा केळकरांना बोलले पण होते. आता या शिमग्याच्या सणाला माझी पोर उपाशी राहतील का? मी त्यांना कसे राहू दे? मग मी येथे कशासाठी आहे? साईबाबांच्या तोंडून हे उद्गार बाहेर पडले नाहीच तोच दुसऱ्या दिवशी ती बाई शिर्डीला येऊन पोहोचली. बाईंचे आडनाव गोखले होते. वर म्हटल्याप्रमाणे तिने मनात पक्का बेत केला होता. दादांच्या येथे स्थान समान ठेवले आणि त्यांना पत्र दिले. काशीबाई कनिटकरांनी नात्याच्या संबंधांमुळे दादांना पत्र लिहिले होते आणि या बाईची साईबाबांच्या दर्शनाची सोय करण्याची विनंती केली होती. शिर्डीत येऊन पोहोचल्याबरोबर गोखले बाई लगेच बाबांच्या दर्शनाला गेल्या. दर्शन घेऊन क्षणभर बसल्या तोच बाबांनी त्यांना उपदेश करण्यास सुरुवात केली. कोणाच्या मनात काय आहे हे सगळे साईबाबांना जाणत असत. भूमंडळात असे काही नसे की जे त्यांना ठाऊक नव्हते. अन्न व अन्न खाणारा हे 2 विष्णू भगवानाची रूपे आहेत. मग उपास तापास निर्लेप म्हणजे शिजविल्यावर आणि भाजल्यावर जो खरखटा होत नाही असा पदार्थ फक्त खाणे. निराहार मुळीच न खाणे. निराप म्हणजे पाणी सुद्धा न पिणे. यांचा निरर्थक व्याप आपल्याला कशाला हवा? उपास तापाची आपल्याला काय आवश्यकता बरे? बाबा आपणहून आणखी तिला म्हणाले, जा त्या दादा भटाच्या घरी आणि पुरणाच्या पोळ्या खुशाल कर. त्याच्या पोराबाळांना त्या खाऊ घाल आणि तू स्वतः पोटभर खा. आश्चर्य म्हणजे ते शिमग्यासारखे सण होता. बाई येण्याचा विलक्षण योग होता आणि त्याच वेळी दादांचे कुटुंब म्हणजे पत्नी दूर अस्पर्श किंवा रजस्वला बसलेल्या होत्या. गोखलेबाईंची उपवास करण्याची उत्कट इच्छा नाहीशी झाली आणि स्वयंपाकाची पाळी आली. मग तिने मोठ्या प्रेमाने बाबांची आज्ञा पाळली. बाबांच्या चरणांना नमस्कार करून दादांच्या घरी जाऊन पुरणपोळीचे जेवण करून सर्वांना वाढून स्वतःही जेवली. किती सुंदर ही आख्यायिका! काय त्यातील गर्भितार्थाचा सारांश! अशा प्रकारे गुरुवचनी दृढ विश्वास ठेवला असला की मग आपल्या उद्धाराला उशीर कसला. अशीच एक आणखी कथा साई समर्थांना आठवली होती जी त्यांनी सगळ्या भक्तांना प्रेमाने सांगितली होती. ती श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐका. ज्याच्या मनात परमार्थाची उत्कट इच्छा असेल त्याने कष्ट केले पाहिजेत, खूप अभ्यास केला पाहिजे आणि थोडे बहुत धाडस ठेवले पाहिजे. असेही उत्तम कथारूपी चरण तीर्थाच्या अमृताचे आपण कल्याणासाठी भक्तांनी नेहमी सेवन करावे. संतांच्या चरणी विनम्र झाले म्हणजे आपले अंतःकरण शुद्ध होते. एकदा मी लहान असताना पोटाभोवती फडके गुंडाळून उपजीविकेसाठी कामधंदा मिळवावा असे मनात आणून निघालो.
चालता चालता बीड गावाला आलो आणि विश्रांतीसाठी थांबलो. तेथे माझ्या फकीराचा निराळाच बेत होता, ज्याने माझ्या जीवाला आनंद झाला. तेथे मला जरीच कोणी सोन्या चांदीच्या तोरेने कशिदा काढण्याचे काम मिळाले, मीही मुळीच विश्रांती न घेता काम केले आणि फकीराचा पराक्रम पहा, माझे ते सगळे कष्ट फळाला आले. माझ्या आधी लागलेल्या 4 हुशार व नावाजलेल्या पोरांनीही काम केले होते. माझ्या कामाबरोबर त्यांचे पण काम मोजले गेले. एकाचे 50 रुपयांचे झाले, दुसऱ्याचे 100 झाले, तिसऱ्याचे 150 भरले, पण माझे सर्वांपेक्षा दुप्पट निघाले. अशी माझी हुशारी पाहून माझ्या मालकाला मनाला फार आनंद झाला आणि त्याने इतर मुलांपेक्षा माझ्यावर भारी प्रेम दाखवून माझे कौतुक केले. मला डोक्यावर पागोटे व अंगावर शेला असा गौरवानिमित्त पोशाख दिला. परंतु मी तो जसाच तसा बांधून ठेवला. कोणी दिलेले कोणाला किती दिवस पुरणार, कितीही दिले तरी ते अपुरच असते. माझे सरकार म्हणजे परमेश्वर किंवा गुरु देऊ लागले तर ते प्रलय काळाच्या शेवटी सुद्धा म्हणजे कधीही संपत नाही. माझ्या सरकारच्या देण्याबरोबर इतरांचे देणे काय बरोबर करतील? अमर्यादाला मर्यादाचे भूषण कसे असेल? माझे सरकार घेऊन जा म्हणते तर तो मलाच द्या असं म्हणतो. माझे सरकार ब्रह्मज्ञान घेऊन जा म्हणते तर लोक माझ्याकडून ऐहिक सुखाची म्हणजे धनसंपत्ती, पुत्र पौत्र, मान सन्मान यांची मागणी करतात. ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर शाश्वत सुख मिळते हे त्यांना कळत नाही आणि कळले तर त्यासाठी स्वतः कष्ट करायची त्यांची तयारी नसते. कोणी माझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, कोणी एकही माझे नीट ऐकत नाही. माझ्या सरकारचा खजिना ओतून चालला आहे, एकही कोणी गाड्या आणत नाही. खणा म्हणतो तर कोणी खणत नाही, प्रयत्नच कोणाला करवत नाही. मी म्हणतो तो पैसा खणावा आणि गाड्यांच्या गाड्या भरून लुटून न्यावा. आईचा खरा लेक असेल त्यानेच भंडारा भरून घ्यावा. लक्षात ठेवा, मातीची होऊन जाईल माती. आपले शरीर मरणानंतर मातीत मिसळून जाईल किंवा त्याची राख होईल. वारा जाईल वाऱ्याबरोबर, प्राणवायू वाऱ्यात उडून जाईल. तशी संधी पुन्हा येणार नाही. असो, माझ्या फकीराची कळा कौशल्य, माझ्या भगवंताची लीला व माझ्या सरकाराचा ताळमेळ फार वेगळाच आहे. मी देखील कधी कुठे जातो आणि कोणत्याही ठिकाणी जाऊन बसतो, परंतु हा जीव माये आपल्या माणसांच्या प्रेमात घोटाळतो आणि अनिवार्य गोते खातो, दुर्धर संकटात सापडतो. माया फार कठीण आहे, तिने मला हीनदीन केले आहे. माझ्या माणसांची मी रात्रंदिवस एकसारखी आठवण करीत असतो. हेमाडपंत साईबाबांना शरण आलेले आहेत. या कथेचे निरूपण अपूर्व आहे. साई स्वतः जी करवून घेतात त्यात माझ्या मीपणाला कोठली जागा? साईच या कथेचा सांगणारा, तोच वाचणारा, तोच ऐकणारा आणि तोच लिहिणारा व लिहिविणारा आणि अर्थ समजावून सांगणाराही तोच आहे. साई स्वतःच या कथेची भूमिका करतो आणि स्वतःच या कथेची गोडी आहे. तोच श्रोता होता आणि वक्ताही तोच व स्वानंद भोगणाऱ्याही तोच होता. मग अशी ऐकण्याची गोडी परमार्थ जोडण्यास कमी पडेल काय? जे भक्त सर्व प्रकारचे हे सुख भोगतात ते भाग्यवान आहेत. आता पुढील अध्यायाचे सार साईंच्या उदीचा अपार महिमा हे आहे. सज्जन श्रोत्यांनो, मी पदर पसरून विनंती करतो की आपण आदरपूर्वक तो अध्याय ऐकावा. हेमाडपंत अतिनम्रपणे म्हणत आहेत की साई समर्थांना माझी दया आली आणि त्यांनीच आपले अपूर्व रसपूर्ण कथांनी नटलेले सच्चरित माझ्याकडून वदविले. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा गुरु महिमा वर्णनम नावाचा 32वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री स्वामी समर्थ.
श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय।